नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर विकास खिलारे आपल्या सर्वांचं भविष्यवाणी या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो। आज मी आपल्याला कुठल्याही विषयावर किंवा कुठल्या गोष्टीवर मी बोलायसाठी इथं आलो नाही, तर मी तुम्हाला ज्योतिष अभ्यासक्रमाच्या प्रवेशासंदर्भात माहिती देण्यासाठी इथं आलेलो आहे। आपणा सगळ्यांना माहीतच आहे की आपली संस्था गेले 12 ते 13 वर्ष महाराष्ट्रभर ज्योतिष शिक्षणाचं व प्रसाराचं काम करत आहे। महाराष्ट्रामधली अग्रगण्य संस्था म्हटलं तरी चुकीचं होणार नाही, का तर 2012 पासून आपण ज्योतिषविषयक अनेक अभ्यासक्रम यशस्वीपणे शिकवत आहोत। आजपर्यंत 2000 पेक्षाही जास्त विद्यार्थी महाराष्ट्र किंवा महाराष्ट्रातील बाहेरचे लोक ज्योतिष शिक्षित झाले असून त्यातले बरेच विद्यार्थी उत्कृष्ट ज्योतिष मार्गदर्शन करत आहेत। ही या संस्थेचं वैशिष्ट्य आहे। आज मी आपल्याला संस्थेमार्फत जे काही 6 अभ्यासक्रम असतात त्या 6 अभ्यासक्रमापैकी एक महत्त्वाचा अभ्यासक्रम ज्योतिष भास्कर आहे, त्या अभ्यासक्रमाविषयी माहिती देण्यासाठी आलो आहे। आपल्याला माहीतच आहे की आपल्या संस्थेकडून ज्योतिष विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भास्कर, ज्योतिष पंडित, फलादेश भूषण आणि ज्योतिर्विद्या वाचस्पती म्हणजे PhD असे 6 अभ्यासक्रम घेतले जातात। त्यातील विवाह विषयक उच्चस्तरीय संशोधनात्मक PhD लेवलचा अभ्यासक्रम आहे जो आहे ज्योतिष भास्कर। विवाह ह्या विषयामधला स्पेशल अभ्यासक्रम आहे, त्या अभ्यासक्रमाची माहिती मी तुम्हाला देणार आहे। हा अभ्यासक्रम 6 महिन्याचा कालावधी असेल, मराठी माध्यमातून शिकवला जाईल आणि अभ्यासक्रम शिकवण्याचे 2 प्रकार असतील, एक म्हणजे ऑफलाईन आणि एक म्हणजे ऑनलाईन। जे लोक सातारामध्ये येऊन ज्योतिष शिकू शकतात ती लोक सातारामध्ये माझ्यासमोर येऊन तुम्ही ऑफलाईन क्लास करू शकता, की जी लोक सातारच्या बाहेरचे आहेत त्या लोकांना येणं शक्य नाही, त्या लोकांनी झूमच्या माध्यमातून ऑनलाईन तुम्ही घरी बसून हा अभ्यासक्रम शिकू शकता। अशा 2 पद्धतीमध्ये हा अभ्यासक्रम होणार आहे। हा 6 महिन्याचा अभ्यासक्रम आहे। आता हा अभ्यासक्रम कोण करू शकतं? हा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे उच्चस्तरीय संशोधनात्मक विवाह या विषयातला अभ्यासक्रम असल्यामुळे हा अभ्यासक्रम जर तुम्हाला समजायचा असेल किंवा कळायचा असेल तर तुम्हाला ज्योतिषशास्त्राचा कोणत्याही प्राथमिक अभ्यासक्रम पूर्ण केलेला असला पाहिजे किंवा बेसिक अभ्यासक्रम तुमचा असलाच पाहिजे। तुम्हाला कुंडलीची माहिती हवी, स्थानांची माहिती हवी, ग्रहांची, राशी नक्षत्रांची माहिती हवी, प्रत्येक स्थानामध्ये ग्रहांची काय फळं मिळतात, भावेश म्हणजे काय, भावेशावरून फलादेश कसा करायचा, पत्रिकेतील दोष, ग्रहांच्या युतियोगांची फळं, दशा विचार, गोचर विचार, शनीची 7.5, रत्न ज्योतिष, उपासना, उपाय, हे सगळे मुद्दे तुम्हाला माहीत असले पाहिजेत आणि ह्या गोष्टी माहीत असल्याशिवाय तुम्ही हा अभ्यासक्रम करू शकत नाही। यासाठी ज्यांचा प्राथमिक अभ्यासक्रम पूर्ण झालेला आहे अशीच व्यक्ती ज्योतिष भास्कर ही अभ्यासक्रम करू शकते, हे लक्षात घ्या। कालावधी 6 महिन्यांचा असेल। 6 महिन्यानंतर तुम्ही अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तुमची परीक्षा घेतली जाईल, लेखी परीक्षा। त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला की तुम्हाला ज्योतिष भास्कर ही पदवी पदवीदान समारंभामध्ये सन्माननीय व्यक्तीच्या हस्ते सन्मानाने प्रदान करण्यात येईल, लक्षात घ्या। या अभ्यासक्रमाच्या 250 पानाच्या नोट्स आहेत, त्या नोट्स तुम्हाला ॲडमिशन घेतल्यानंतर, प्रवेश घेतल्यानंतर तुम्हाला अशा नोट्स दिल्या जातील। याचा अभ्यास तुम्ही घरी बसून करू शकता आणि उत्तम ज्योतिषी होऊ शकता। यासाठी तुम्हाला आमच्या संस्थेने संशोधन करून, अभ्यास करून ह्या स्वतः नोट्स तयार केल्या आहेत। माझ्या सर्व अभ्यासक्रमाच्या नोट्स मी स्वतः तयार केल्या, लक्षात घ्या। हे एक संस्थेचं वैशिष्ट्य आहे की आपल्याला तुम्हाला अभ्यासाला नोट्स दिल्या जातील। त्यानंतर हा क्लास कधी होणार आहे, तर हा क्लास ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही माध्यमातून दर शनिवारी संध्याकाळी 7:30 ते 9:30 अशा काळात हा क्लास होईल। 6:30 नंतर हा क्लास असेल 9 पर्यंत। हा क्लास सुरू कधी होणार आहे, तर 29 नोव्हेंबर याच महिन्याच्या 29 तारखेला शनिवार आहे, त्या शनिवारी आपण हा क्लास सुरू करतो आहे। 29 नोव्हेंबरपासून हा क्लास सुरू होणार आहे। 25 नोव्हेंबर ही ॲडमिशनची शेवटची तारीख असेल, त्यानंतर प्रवेश दिला जाणार नाही। त्याच्या अगोदर ज्यांना हा अभ्यासक्रम करायचा आहे त्या महाराष्ट्रातील सर्व ज्योतिर्विद्यांनी हा अभ्यासक्रमासाठी त्वरित प्रवेश घ्यावा ही मी त्यांना विनंती करतो। आता सगळ्यात मुख्य म्हणजे प्रवेश प्रक्रिया कशी आहे, तर तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप करा, मी व्हॉट्सअपला तुम्हाला माहितीपत्रक आणि ॲडमिशन फॉर्म पाठवेन, फॉर्म भरून पाठवा। फी जी आहे ती तुम्ही ऑनलाईन करू शकता। फी पाठवली, फॉर्म पाठवला की तुमचा ॲडमिशन किंवा तुमचा प्रवेश निश्चित केला जाईल। सगळ्यात मुख्य म्हणजे हा अभ्यासक्रम आहे तरी काय, ह्या अभ्यासक्रमामध्ये काय शिकवणार आहे किंवा आम्हाला काय शिकायला मिळेल, तर त्यासाठी मी तुम्हाला अभ्यासक्रमाची रूपरेषा सांगणार आहे। सगळ्यात मुख्य म्हणजे विवाह संबंधी स्थान विचार आपण बघणार आहे की
फक्त विवाहाचं सप्तम स्थान नसून 12ही स्थान हे विवाह संदर्भात काय आपली भूमिका काही ना काय ती बजावत असतात. त्या 12ही स्थानाचा विचार आपण विवाहाच्या संदर्भात कसा करायचा हे शिकवणार आहे. त्यानंतर सप्तमेशाचा विचार, शुक्राचा सविस्तर विचार, शुक्राची राशीप्रमाणे फळं, नक्षत्राप्रमाणे फळं हे आपण बघणार आहोत. त्यानंतर शुक्राचे इतर ग्रहांशी होणारे युतियोग, त्यांचे परिणाम काय असतात हे आपण सांगणार आहोत. म्हणजे शुक्र रवी, शुक्र केतू, शुक्र शनी, शुक्र राहू, शुक्र केतू अशा ग्रहांच्या युतीचे काय परिणाम बघायला मिळतील हे शिकवणार आहे. आणि त्यानंतर मग बेसिक गोष्टीनंतर आपण मग एका प्रकरणाला सुरुवात करणार आहे. त्यानंतर आपण विवाह आणि वैवाहिक सौख्य कसं बघायचं, उत्तम वैवाहिक सौख्य, खराब वैवाहिक सौख्य कसं पाहता आलं पाहिजे, पत्रिका पाहता क्षणी कसं सांगायचं हे मी शिकवणार आहे. त्यानंतर सगळ्यात मुख्य म्हणजे विवाहाचा योग कसा अचूक काढायचा, कसं या जातकाचं लग्न कधी होईल किंवा होईल सांगता येईल, यासाठी हा विवाहयोग कसं काढायचं मी शिकवणार आहे. त्याच्यानंतर विवाह विलंबाने होत असेल तर विवाह विलंबाची कारणं काय आहेत आणि त्याचे उपाय काय आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यानंतर वैवाहिक समस्या ज्या आहेत त्या वैवाहिक समस्यावर आपण एक करून प्रकाश टाकणार आहे. सगळ्यात पहिली समस्या म्हणजे वैवाहिक समस्या म्हणजे घटस्फोट. घटस्फोटाविषयी आपण सविस्तर मार्ग की पत्रिकेत असे कोणते योग आहेत ज्या माध्यमातून जातकाचा घटस्फोट होऊ शकतो आणि सगळ्यात मुख्य म्हणजे ही घटना कधी घडणार आहे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. वैध योग, विदुर योग, नंतर विवाहामध्ये फसवणूक होणे, ठरलेले विवाह मोडणं, नपुंसक जोडदार मिळणं, अशा सगळ्या वैवाहिक समस्यांवर आपण प्रकाश टाकणार आहे. सगळ्यात मुख्य म्हणजे प्रेमसंबंध, प्रेमविवाह, विवाहाचा प्रकार, प्रेमविवाहाचे योग, प्रेमसंबंधाचे योग, व्यक्तीचे नैतिक आचरण, ह्या सगळ्या गोष्टी आपण यामध्ये शिकणार आहे. घटस्फोट झाल्यानंतर दुसरा लग्न होईल का, दुसरा विवाह होईल का, मग दुसरं विवाहाचे योग आहेत का, तो दुसरा विवाह टिकेल का नाही हे पण आपण त्यात शिकणार आहोत. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे भावी पत्रिकेवरून मला भावी जी बायको असेल किंवा नवरा असेल त्याचं वर्णन तो कसा मिळेल, त्याचे शिक्षण, स्वभाव, उंची, स्वरूप, नोकरी, पैसा, स्वभाव, या सगळ्या गोष्टीची माहिती कशी सांगता येईल आपल्याला, त्यासाठी तुम्हाला मी भावी जोडीदाराचं वर्णन कसं करायचं हे शिकवणार आहे. त्यानंतर मंगळावरती आपण खूप डिटेलमध्ये अभ्यास करणार आहे. मंगळ दोष म्हणजे काय त्याचा सविस्तर आपण अभ्यास करणार आहे. त्यानंतर एकनाडी दोष, या एकनाडी दोषाबद्दल बरेच मतमतांतर आहेत किंवा बरेच गैरसमज आहेत. एकनाडी दोष म्हणजे काय, तो कसा जातो, त्याचे परिणाम काय होतात, विवाह करताना एकनाडी दोषाला किती महत्त्व दिलं जातं, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला एकनाडी दोषमध्ये सांगणार आहे. त्यानंतर आधुनिक विवाह गुणमिलन पद्धत, आत्तापर्यंत आपण 36 गुणाची पारंपरिक गुणमिलन पद्धत पाहत आलो आहे, परंतु ही गुणमिलन पद्धत सध्याच्या काळामध्ये परिपूर्ण किंवा योग्य वाटत नाही. यासाठी आपण संशोधनाने तयार केलेली माझी स्वतःची एक विवाह गुणमिलन पद्धत आहे, आपण आधुनिक विवाह गुणमिलन पद्धत बनतो, ती मी तुम्हाला शिकवणार आहे. त्याच्या माध्यमातून तुम्ही विवाह गुणमिलन केलं तर नक्कीच येणाऱ्या लोकांना त्याचा फायदा होणार आहे. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे पत्रिकेत वैवाहिक जीवनामध्ये जर दोष असतील तर अशा दोषांवरती काय उपाय करायचे. मग मंगळ दोष असेल, घटस्फोटाचा दोष असेल किंवा लग्न होत नसेल, विलंबाचं असेल, तर लवकर लग्न होण्यासाठी, वैवाहिक सौख्य चांगलं मिळण्यासाठी, लग्न टिकण्यासाठी काय उपाय द्यायचे हे मी तुम्हाला सविस्तर शेवटच्या चॅप्टरमध्ये शिकवणार आहे. अशा प्रकारे फक्त विवाहाच्या संबंधित असणारा विषय आहे. आता हा विषय फार शिकणं महत्त्वाचं आहे का, तर जे ज्योतिषी होतात त्या ज्योतिषांकडे येणाऱ्या लोकांची जी संख्या आहे त्यामधल्या मॅक्झिमम लोक हे विवाह संदर्भात काही ना काही प्रश्न घेऊन येत असतात. यासाठी प्रत्येक ज्योतिष मार्गदर्शकाला हा अभ्यासक्रम करणं गरजेचं आहे, त्याला हा अभ्यास असलाच पाहिजे. यासाठी ज्यांनी बेसिक अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे त्या लोकांनी ह्या अभ्यासक्रमाला ॲडमिशन घ्यायला काहीच हरकत नाही. आणि जो विवाह या विषयामध्ये तुम्हाला PhD लेवलचा अभ्यास करायचा आणि विवाह विषयामध्ये तज्ज्ञ व्हायचं असेल तर नक्कीच तुम्ही हा अभ्यासक्रम करा. नक्कीच तुम्ही विवाहविषयक तज्ज्ञ मार्गदर्शक व्हाल हे मी तुम्हाला ग्वाही देतो. अशा प्रकारे आपण ह्या अभ्यासक्रमामध्ये काय शिकणार आहे, अभ्यासक्रमाच्या नोट्स कशा असतात त्या मिळणं सांगितलं, कालावधी सांगितला. थोडक्यात सांगतो की ज्योतिष भास्कर हा कुंडलीशास्त्राचा उच्चस्तरीय विवाहविषयक अभ्यासक्रम आहे. तुम्ही विवाह या विषयामध्ये तज्ज्ञ होणार आहात. हा अभ्यासक्रम 6 महिन्याचा असणार आहे. ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीमध्ये शिकता येणार आहे. याची फी जी आहे ती 8,100 असणार आहे, लक्षात ठेवा. तुम्ही फी पाठवली आणि ॲडमिशन फॉर्म भरून पाठवला की तुम्हाला ॲडमिशन दिलं जाईल. याची बॅचेस 29 नोव्हेंबर शनिवारी संध्याकाळी 6 ते 6:30 ते 9 ह्या क्लास सुरू होणार आहेत. लवकरात लवकर प्रवेश घ्या. उशिरा प्रवेश घेतला तर तुम्हाला कदाचित प्रवेश मिळणार नाही, हे लक्षात ठेवा. आपली संस्था आजपर्यंत अनेक
विद्यार्थ्यांना ज्योतिष शिक्षित केलेले आहे. संस्थेच्या माध्यमातून अनेक लोक ज्योतिष शिक्षक आणि ज्योतिष मार्गदर्शक झालेले आहेत. त्यामुळे ज्यांना एक चांगल्या संस्थेतून एक चांगला अभ्यास करण्याची इच्छा असेल, भविष्यात त्यांना ज्योतिष मार्गदर्शक व्हायचं असेल, तर तुम्ही नक्कीच या संधीचा फायदा घ्या आणि लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चित करा. एवढं मी सांगून थांबतो. धन्यवाद.